बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी या अभंगावरती त्या ठिकाणी प्रमाण दिलं जातं, म्हटलं जातं. आणि तुकोबरा वैकुंठाला गेले ही बातमी ज्या वेळेला आई कन्येला कळती त्यावेळेला ती सांगती तिकडनं की बाबा तुम्ही जर मला भेटण्यासाठी आले नाही तर मी काय करल, या ठिकाणी इंद्रायणी मातेच्या माशेच्या डोहामध्ये मी काय करेन, उडी टाकेन. तुकोबरा वैकुंठामध्ये तुकोबरांना कळतं की अरे आज आपली कन्या तिला आपण न विचारता आलोय. पंचमी ती रंगपंचमी म्हटली जाते त्या तिथीला तुकोबरा परत देहूमध्ये येतात, यलवाडी गावामध्ये येतात, आपल्या कन्येला भेटण्यासाठी येतात. ती कन्येच्या घरी जातात तर कन्येला सांगतात मला आवर, मला घाई आहे, मी तर काही थांबू शकत नाही, तुझ्याकडे मी आलोय, तुला मी न सांगता गेलेलो परंतु तुला भेटण्यासाठी आलोय, पण तू घाई कर, मला निघायचं, माझ्याकडे इतका वेळ नाही तुझ्याकडे थांबणे इतका. तुकोबरायांची कन्या एवढी हुशार होती की बाबा माझ्याकडे आलेत, आल्यानंतर ते जास्त वेळ थांबावेत त्यासाठी ती काय करते, तुम्हाला मी काय स्वयंपाक पण काहीतरी खाण्यासाठी करते, एवढ्या वेळामध्ये पाणी गरम करायला ठेवते आणि शेवाया करते. शेवायचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, शेवाया ह्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिटात तयार होतील, पण त्या शेवाया ज्या वेळेला ते पाणी त्या शेवाया ज्या वेळेला थंड होतील त्याशिवाय ते खाता येत नाही. म्हणजे माझे वडील निदान शेवाया थंड होतील तोपर्यंत तरी माझ्या घरी थांबतील म्हणून ती शेवाया करते. शेवाया करायला गेल्यानंतर शेवाया करायला घेते, दूध मिळत नाही तर त्या ठिकाणी फार मोठे येवलेश्वराचं मंदिर आहे. तर तुकोबरा त्यावेळेला दूध नसतं म्हणून त्यावेळेला तुकोबरा तिथल्या येवलेश्वराचं दर्शन घेतात. येवलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले, म्हणजे येवलेश्वराची त्या ठिकाणी येवलेश्वराची पूजा करतात, महादेवाची पूजा करतात. महादेवाच्या बाहेर जो आजही त्या ठिकाणी दगडी नंदी आहे त्या दगडी नंदीचं दूध तुकोबरांनी काढलं आणि मग त्या शेवायांमध्ये ते दूध टाकलं जातं, त्याच्यावरती गूळ तूप टाकलं जातं आणि एक याचे स्वाद आजही आमच्या देहू असेल, यलवाडी असेल, ज्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी त्या दिवशी सगळीकडे रंगपंचमीच्या दिवशी काय करतात तर शेवाया करतात आणि सगळ्यांना शेवायाचा प्रसाद, देवांनाही शेवायाचा प्रसाद आणि येणाऱ्या भक्तांना पण शेवायाचाच प्रसाद असतो. असं एक वेगळं पण त्या दिवसाला आहे.